कॉंग्रॅच्युलेशन आलंय, अभिनंदन सांगितलंय खाडी संघाला. तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. एका बाजूने आपण पाहतोय विजय म्हसे, तर एका बाजूने नवनाथ खट्टाळे. नवनाथ याचा परफॉर्मन्स आपण पोमनच्या मैदानावरती बघितला. काय जबरदस्त फटकेबाजी त्यांनी केली होती आणि अवघ्या 16 चेंडूंमध्ये त्यांनी अर्धशतक फटकावलं होतं. पहिलं षटक हाताळण्याकरता आदिनाथ चौधरी. स्ट्राईक वरती पाहतोय आपण नवनाथ खट्टाळे याला. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा चेंडूला खोदून काढले, मात्र ऑनसाईडला क्षेत्ररक्षक थोडासा गफलत करतोय. 2 धावा घेण्याची संधी. बघा आम्हाला या स्पर्धेमध्ये सागर माली सरांकडून एक स्क्रीन इथे लावलेली आहे. कॉमेंट्री काढण्यासाठी थोडंसं सोपं झालेलं आहे या स्क्रीनमुळे. आणि कीच आपण पाहतोय जे प्रोफेशनल जे कॉमेंटेटर असतात त्यांना जो फील दिला जातो तो फील आम्हाला या स्पर्धेमध्ये येतोय. आणि श्रेय सागर माली सरांना जातोय. चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेचं त्यांनी केले. आणि याच दरम्यान आपण पाहतोय नवनाथ याच्या बॅटमधून एक चौकार येताना दिसतोय. 4 धावा. थँक्यू डीजे. आणि आता यूट्यूबवरती जॉईन झालेत नागली गावचा शेठ माणूस निखिल जाधव जॉईन झालाय. वेलकम निखिल. आणि मयूर भोईर करता त्यांनी कॅश प्राईज देखील जाहीर केलेला आहे. झेल करता कॅश पकडला तर 100 रुपये प्राईज आणि ऑनलाईन प्रॉडक्ट केले जातील. सध्या तरी इथे नवनाथ खट्टाळे आपला फॉर्म दर्शवताना दिसतोय. हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केला पंचांनी. ऑफस्टमच्या बाहेर जाणार हा चेंडू आहे. धावसंख्या झालेली आहे ती 7. चेंडू टाकून झाले 2. हे पहिलं षटक आपण पाहतोय. फुल टॉच चेंडू घेतलाय आणि चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आले होते 2, मात्र 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांकरता. थँक्यू डीजे. बघा फलंदाज स्टेप आउट झाला. फुलटॉच चेंडू त्याने घेतला बॅटवरती आणि हा चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने पाठवून दिला. बघा 2 क्षेत्ररक्षक आले होते तिकडे, मात्र थोडासा मिसफील्ड त्यांच्याकडनं झाला आणि आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे स्लॉक सुपच्या अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बघा या स्क्रीन मुळे आम्हाला जर क्षेत्ररक्षकांची देखील ओळख थोडीशी लवकर होते. एवढे सुंदर नियोजन आम्हाला या स्पर्धेमध्ये मिळालंय सागर सरांकडून. एक स्क्रीन लावलेली आहे आणि त्या स्क्रीनवरती आम्हाला सर्व खेळाडू हे व्यवस्थित दिसत आहेत. इथे बघा फुलटॉच चेंडू आणि नवनाथ याने हा फुलटॉच चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलेला आहे. 6 धावांकरता. बिग शॉट षटकार. थँक्यू डीजे. बघा ज्या प्रकारे पुन्हा एकदा फुलटॉच चेंडू मेजवानी होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला नवनाथ खट्टाळे याने. इथे बघा बॅकफूट वर जाऊन हा चेंडू पुश केलाय नवनाथ याने. बघा ज्या प्रकारे इथे आपण बघतोय क्रिकेट खेळतोय नवनाथ खट्टाळे. स्ट्राईक त्याने रोटेट केली आणि शेवटचा बॉल होता आणि या शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव त्याने घेतलेली आहे आणि स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवलेली आहे. बघा विजय आणि नवनाथ आपल्या स्क्रीनवरती सध्या तरी पाहायला मिळत आहेत. काहीतरी गेम प्लॅनिंग आखतायत. तर यष्टांच्या मागे आपल्याला समीर हा पाहायला मिळतोय. तर दुसरं षटक हाताळण्याकरता दिलीप वल्वी. दिलीप
आणि 7 मॅचमध्ये 6 विकेट्स हे मिळवले. त्याचा बेस्ट जर आपण बघितला तर 2 विकेट्स 7 धावा हा जो बेस्ट आहे. दिलीप वल्वी पहिला बॉल स्वीपच्या अंदाजामध्ये फटका देखील आहे. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीपमध्ये निघून झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे बघा, एका हाताने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिकडे होता, बाला होता तिकडे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी चेंडू फील्ड केला शेवटच्या मुमेंटला आणि तोपर्यंत या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचलेल्या 20 या धावसंख्येवरती 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा सुरुवात खूप चांगली झालेली आहे आणि नवनाथ याने आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 19 धावा बनवल्यात. पुन्हा एकदा स्वीपचा फटका केला यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडनं आपण पाहतोय चेंडूला उचल फेकलाय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मात्र इथे अडचणीत सापडलाय विजय म्हशे. आणि बघा डायमंड डकचा शिकार होत असताना डायमंड डक वरती ते बाद होतोय विजय म्हशे. लाल लाल होंठों वाले साल से निकले भंगर वाले, लाल लाल होंठों वाले साल से निकले भंगर वाले. बघा सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आणि मैदानाच्या बाहेर डीजे सध्या मनोरंजन करत असताना बघा इथे क्षेत्ररक्षकाने खूप चांगला थ्रो केला. तिकडे विजय म्हशे पोहोचू शकलेला नाही आहेत आणि फलंदाज बाद झालेला आहे. बघा त्याला एकही चेंडू खेळायला मिळाला नव्हता, नॉन स्ट्राईक एंडवरतीच होता पहिल्या षटकामध्ये देखील आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील तो धावच्या सुरुवात बाद झाला. नव्याने बॅटर सतीश साठे हा फलंदाज इन झाला. 21 मॅचमध्ये त्याने 123 धावा बनवल्यात. 1 2 3. बघा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे, 125चा स्ट्राईक रेट आहे त्याचा आणि सध्या तो नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवरती आपण पाहतोय इन्फॉर्म बॅटर नवनाथ खटाळे यांनी मागच्या स्पर्धेमध्ये 16 चेंडूंमध्ये 50 धावा बनवल्या होत्या. इथे पुढे सरसावून खेळण्याचा हा प्रयत्न. इथे बघा यष्टांवरती चेंडू लावण्याचा प्रयत्न. बघा स्लो मोशनमध्ये दाखवलं जाते मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. इथे पुल करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे, यष्टांच्या मध्ये सापडला. फलंदाज बाद. नवनाथ बॅक टू द डग आउट. थँक्यू डी. बघा नवनाथ खटाळे कशा प्रकारे बाद झालाय. चेंडू यष्टांच्या मध्ये हाताला गेला होता. बघा एक पाय वाकून खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू सरळ पायावरती येऊन आदळलेला आहे आणि प्रवीण सुतार जे ऑफिशियल आहे त्यांच्या मनामध्ये कुठलीही डाऊट निर्माण झाला नव्हता आणि लेग बिफोर स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. इथे बघा स्टॅमिंग झालाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय तिकडे चेंडूला पकडण्याचा प्रयत्न झाला तर मात्र चेंडू थोडासा उशिराने पोहोचला क्षेत्ररक्षकापर्यंत. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती 23 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. या षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा खूप चांगली बॉलिंग या षटकामध्ये दिलीप वल्वीकडनं झालेली आहे. खूप चांगला चेंडू आणि हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. बघा पहिल्या षटकात खूप चांगली धावसंख्या आली होती, तब्बल 18 धावा आल्या होत्या. मात्र या षटकात फक्त 5च धावा आलेल्या आहेत. कमबॅक करणारे षटक दिलीप वल्वी असं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23 धावा असा स्कोर कार्ड आपण पाहतोय.
सतीश साठे आणि विशाल दिवा असे हे दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सध्या स्ट्राईकवरती सतीश आहे, जो आपला अजून त्याने अकाउंट आपलं खोललेलं नाही आहे. तर तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज शरद फरले. बघा शरद फरले नागले संघाचा एक जुना जाणता खेळाडू आहे. भरपूर वर्षापासून हा खेळाडू क्रिकेट खेळत आलेला आहे आणि अजून देखील क्रिकेट खेळतोय. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. बघा 8 मॅचमध्ये त्यांनी 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत. बेस्ट जर आपण बघितला तर 1 गडी बाद 8 धावा त्याने खर्च करत असताना हा बेस्ट दिलेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पहिला चेंडू हा निर्धाव येताना दिसतोय. बघा खूप चांगला चेंडू पाहिल्यानंतर थोडीशी गिरकी देखील घेताना बघितली. बघा नॅचरल स्विंग इथे मिळालाय. शरद फरले याला बीट झालाय बॅट्समन. पहिला चेंडू हा निर्धाव. डॉट बॉल येताना दिसतोय. सतीश साठे फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय. इथे बघा आणखीन एक चेंडू डॉट येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट आलेत. बघा खूप सुंदर सुरुवात. इथे फुलटॉ चेंडू आहे. मेजवानी होती आणि मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारले आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता बिग शॉट षटकार. कसा डोंगरल तुझा माझा जमकदी सांग मला, तुझा माझा जमकदी सांग मला. थँक्यू डीजे. खूप चांगला फटका ते पाहायला मिळाला. इथे देखील चांगला चेंडू, थोडासा चेंडू पुढे ठेवला होता. एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा या धावफलकावरती लागलेल्या. चेंडू टाकून सर ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आज आपल्याला आकाश सुतार जे एक उभरता सितार आहेत, समालोचक आहेत खोलंडे गावातील, त्यांचा आवाज देखील आज आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला तो ऐकायला मिळणार आहे. आणि गाव कपचा तो ऑफिशियल आवाज आहे खोलंडे गावातील आणि तो देखील आज आपल्याला ऐकायला मिळेल. म्हणजे आज तब्बल 4 कॉमेंटेटर या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. बघा गावकपचे 2 ऑफिशियल आहेत, सागरजी माळी आणि बघा आणखीन एक आहे सदानंदजी सुतार. आणखीन एक ऑफिशियल आहे गावकपचा. म्हणजे ते देखील आपल्याला ऐकायला मिळतील येणाऱ्या 4 दिवसांमध्ये. ते बघा चांगला चेंडू शरद फरले यांचा. आणखीन एक डॉट बॉल. बघा डॉट बॉलने सुरुवात झाली होती, डॉट बॉलने समाप्ती देखील झालेली आहे. षटक संपलेला आहे 3रं. बघा तिकडे आपण जर बघितलं तर हाताला चेंडू थोडासा ब्रश झाला होता, मात्र नशिबाची साथ मिळाली की यष्टीरक्षकापर्यंत चेंडू हा पोहोचलेला नाही आहे. बघा स्क्रीनचा थोडासा फायदा आम्हाला देखील होतोय की पूर्ण स्पष्ट दिसते की फलंदाजाच्या कुठल्या शरीरा भागावरती हा चेंडू लागलेला आहे. नाहीतर आम्हाला पंचांना सातत्याने विचारावं लागते की हा चेंडू हाताला लागलाय, पायाला लागलाय, बॅटला लागलाय. म्हणजे आम्ही इकडनं सांगू शकतो की हा चेंडू कुठे लागलेला आहे. आणि ही सुविधा आम्हाला या स्पर्धेमध्ये करून दिलेली आहे सागर माळी सरांनी. थोडासा प्रोफेशनल फील होतं या स्पर्धेमध्ये, ज्या प्रकारे या स्क्रीनवरती पाहून कॉमेंट्री करण्यासाठी. दर्शनची डबके देखील आमच्यासोबत जॉईंट होतील थोड्या वेळाने. समीर आलाय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता.
हा चेंडू आपण पाहतोय कुठे गेलेला आहे तिकडे, तर डिक्लेरेशन झोन आहे की चौकार आहे हे आपल्या समोर कळवलं जाईल. तिकडे बाउंड्री पंचांकडून दर्शवलं जाईल. सौरभ, किती धावा आहेत सौरभ? चला आपण स्क्रीनवरती पाहूया. तर हा चौकार असणार आहे. 4 धावा असणार आहेत. बघा फिल्डरच्या हातामध्ये तिकडे चेंडू आला, चेंडू हातातून निसटला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. समीर याने चांगला चेंडू हाताळला होता, मात्र तिकडे थोडीशी चूक होताना दिसली. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे अपील झाली होती, जोरदार अपील झाली होती. बघा धावची जी संधी देखील तिकडे निर्माण झाली होती. तर एक धाव ही पूर्ण झालेली आहे. धावसंख्या आता 36 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 36. सतीश साठे आणि विशाल दिवा अशी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता सतीश हा स्ट्राइक वरती आलेला आहे. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 36 रन्स ऑन द बोर्ड. बघा व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा इकडे पंचांकडनं झालेला आहे. एक एक्स्ट्रा रन इथे येताना दिसते. धावसंख्या 37, 37 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे बघा हाफ ट्रॅकर होता. बॅट्स मोठा एज लागलाय आणि हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये तिकडे निघून गेलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 38, 38 रन्स ऑन दी बोर्ड. यानंतर वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा आणि साई 11 डोंगरीपाडा या दोन संघादरम्यान मॅच असेल. दोन्ही संघाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. कॅप्टनला विनंती आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा आणि साई 11 डोंगरीपाडा. इथे मिस टायमिंग झाला. शरद फरले चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोहोचू शकलेला नाही आहेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता ही तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळते. या 3 धावांनी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेल्या 41च्या घरामध्ये. चला कॅप्टनला विनंती असेल लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचे आहेत. तिकडे आमचे साथी समालोचक दर्शनजी डबके सज्ज असतील. याच दरम्यान आपण पाहतोय एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे आणि लेगबाच्या स्वरूपात ही एक धाव येताना दिसते. तिकडे एका धावणीची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 42, 42च्या धावसंख्येवरती. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. इथे बघा मिस टायमिंग इथे देखील झाला होता, मात्र गॅपमध्ये हा चेंडू आहे. चेंडू फरार होताना दिसतोय सीमा रेषेच्या बाहेर. या 4 धावा आल्यात. 4 धावाने धावसंख्या 46 आणि 47 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. चला आपण जाऊया लगेच टॉस बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत दर्शनजी डबके. ओ टू टॉस बॉक्स. तर या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा, दुसऱ्या बाजूला साई 11 डोंगरीपाडा. डोंगरीपाडा संघाचे कर्णधार आलेले आहेत. गोरातपाडा संघाचे कर्णधार
चला गोराडपाडा संघाच्या कर्णधार तुम्ही आला असतील किंवा तुमचा प्रतिनिधी कोण आला असेल तर कृपया कोण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला हा बॉल पडण्याच्या अगोदर जर गोराडपाडा संघाचे कर्णधार आले तर टॉस केला जाईल. नाहीतर ही मॅच कंप्लीट व्हायच्या अगोदर तुम्हाला यावं लागेल, नाहीतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तर पुन्हा आपण लाईव्ह ॲक्शनवर जाऊया. आमच्यासोबत जोडले जातील एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये परतूया. यस डीजे. नाही पाहावं नाही मला रहवं टाकून नको दोघा हरीच जावं. असं नाही पाहावं नाही मला रहवं टाकून नको दोघा हरीच जावं. सत्तेचाळीस धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय. तर सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होता तिकडे. 2 धावा घेण्याची संधी बघा. 2 धावा किती झळद गतीने पूर्ण केलेल्या आहेत. खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाजांची. एका बाजूने आपण पाहतोय लकी तर एका बाजूने दिलीप. पहिल्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. चला वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीम आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे. हा सामना संपण्या अगोदर आपला कॅप्टन येणं अनिवार्य असेल, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढाय क्षेत्ररक्षक येते तिकडे. 2 धावा इथे देखील पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघा हुलकावणी दिली जाते तिकडे, मात्र 2च धावेवरती इथे देखील समाधान मानावं लागेल. 2-2 धावसंख्या 4. चला गोरातपाडा संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. या षटकानंतर टॉस केला जाईल. यावेळेस पाहिलं तर अजून एक डॉट चेंडू आलाय बघा. डॉट बॉल आहे. चेंडू टाकून झाले 3. तर लकी या बॉलवरती थोडासा डॉट होताना दिसतोय. एक निर्धाव चेंडू इथे देखील एक चांगला चेंडू आपण पाहतोय टाकला गेलाय बघा. आता फुटवर्क ओळखलेला आहे फलंदाजाचं गोलंदाजाने. अचूक टप्प्यावरती आता तो चेंडू टाकतोय. पहिल्या 2 बॉलवरती 4 आल्या आणि आता 2 चेंडू हे निर्धाव आलेत. इथे बघा सरळ बॅटने हा फटका केला गेला. धावची जी संधी निर्माण झाली होती, मात्र तिकडे गोलंदाजाकडनं थोडीशी चूक झाली. चेंडू हातामधून निसटला आणि 1 धाव ही पूर्ण झाली. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. इथे बघा हा चेंडू देखील येतो निर्धाव. डॉट बॉल. षटकाची समाप्ती. धावसंख्या 5. चला आपण टॉस करतोय. सन्माननीय अनिलजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातो. एका बाजूने गोरातपाडा तर एका बाजूने साई 11 डोंगरीपाडा. छापासा काल होता, मात्र काटा आलेला आहे आणि गोरातपाडा संघाने टॉस इथे जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. म्हणजे क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे साई 11 डोंगरीपाडा या संघाला. नेक्स्ट मॅच
एक मोठी लढत, एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र चालू असलेला सामना देखील तेवढ्याच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 42 धावा अजूनही बनवायच्या आहेत. विशाल दिवा दुसरं षटक हाताळण्याकरता साईडला फटका केला गेला. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. थोडासा फंबल झाला तिकडे, मात्र 2च धावा मिळतील. बघा दिलीप एक ॲक्टिव्ह खेळाडू आहे, नेहमीच ॲक्टिव्ह असतो. सध्या तरी हुलकावणी देण्यामध्ये तो माहीर आहे. इथे देखील हुलकावणी देण्याचा प्रयत्न, मात्र 2च धावा मिळाल्यात, जास्त धावा मिळणार नाही आहेत. जसं पहिला आपण निर्धाव चेंडू आलाय. या षटकाचा विचार केला तर पहिल्या 2 बॉलवरती 2 डबल आल्यात. त्यानंतर पहिला कमबॅक केलाय गोलंदाज विशाल यांनी. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु पंचांनी पहिली तर ती अपील फेटाळली आहे. पहा आपण रनआउटच्या क्रिजआउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. मिस्टर लकी वळवी बॅक टू डगआउट. पहिला हादरा बसतोय या होम साईड 444 नागली संघाला. कल्पेश येतोय, न्यू बॅटर आपण पाहतोय. बॅटिंग मार्क कोणी सज्ज असतील. बघा इथून पाहिलं तर मोठे फटक्यांची आवश्यकता आहे नागले संघाला. विचार केला तर 14 बॉलमध्ये 38 धावांचं लक्ष अजून पार करायचं आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. दुसऱ्या षटकातील या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस उडवलाय, मिसटायमिंग झालाय. चेंडूने उंची जास्त घातलंय, लांबी कमी, आणि बघा आल्या पावली परततोय मिस्टर कल्पेश भोईर. बॅक टू डगआउट. गोल्ड डकचा शिकार गॉन. बघा रिप्लेमध्ये सुद्धा पहा मिसटायमिंग झाला होता. चेंडूने उंची जास्त गाठली होती, लांबी पाहिले तर कमी होती. भरपूर काळ चेंडू हवेत होता आणि पाहिलं तर शतशुक चेंडू खाली पोचला आणि हा सुंदर झेल इथे टिपला गेलाय. तेरा चेंडू आणि अजूनही 38 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे हा चेंडू देखील निर्धाव येतोय. अशा प्रकारे षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 9. 2 गडी बाद 9 धावा. 12 चेंडू 38 धावा इकडनं बनवायच्या आहेत. 12 चेंडू 38 धावा अजून मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा निर्धाव चेंडूने इथे देखील सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटकाला देखील डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. तर टार्गेट थोडंसं कठीण होताना दिसतंय. ओमसाईड 444 नागले बी या संघाला. रिक्वायर्ड रन पाहिलं तर 20च्या रनने जावं लागेल.
अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. पूर्णपणे पकड बसवलंय या मॅचमध्ये काजूपाडा संघाने. बघा अचूक लाईन आणि भेदक मारा काय असतो या दर्शविलाय. पण सातत्याने प्रॅक्टिस जास्तीत जास्त केली आहे. त्याच कारणास्तव पाहिलं तर यावेळेस बॅटिंग करताना आणि गोलंदाजी करताना सुद्धा दोन्ही फील्डमध्ये चांगलं करताना पाहतोय आपण काजूपाडा संघाला. यावेळेस ऑन साईडला फटका असलेला दुसरा धावाचा प्रयत्न सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा येतात. या 2 धावांनी धावफलक पाहतोय आपण 11 वर जाऊन पोहोचते. तर सरासरी पाहिली तर 24 ची झालंय. म्हणजे प्रति षटकामध्ये पाहिलं तर 4 मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस डाव्याच्या भरपूर बाहेर पंचांचा इशारा व्हाईट जाईल. एक अवांतर धाव. या अवांतरच्या मध्ये धावफलक पाहतो 12 वर जाऊन पोहोचते. या षटकातील पुढचा बॉल जयेश यांचा. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता. बघा पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. यावेळेस पाहिलं तर नागले संघाचे खांदे थोडेसे झुकावलेले आहेत. बघा मित्रांनो शेवटचा बॉल जोपर्यंत परत नाही तोपर्यंत मॅच कुठे जात नाहीये. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. यावेळेस पुढे सरसावून काय फटका सजवलाय परंतु थोडासा मिस्टाबिन झाला. तिकडे शत्रक्षक होते बघा त्याच्याकडून चुकी झाली. हा झेल सुटला. एक जीवनदान मिळते आणि त्याचा फायदा पाहिला तर आपण 3 धावा इथे पळवून पूर्ण केल्यात. या 3 धावांनी धावफलक पाहतो आपण 15 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल असेल या षटकातील. या तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. आपण करंट रेट पाहतो तर 5.29 रन रेटने ही धावसंख्या पुढे चालली आहे. यावेळेस पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू होतोय. षटक संपते. तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पासून 15 वर जाऊन पोहोचते. 6 बॉल 32 ची आवश्यकता. 6 बॉलमध्ये 32 धावा अजून सुद्धा पाहिलं तर बनवायचे आहेत. मॅच अजून सुद्धा ऑन आहे. पहिले 2 चेंडू महत्वाचे असतील नागले संघाला. 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी कमबॅक मानला जाईल. आणि बघा 6 चेंडू 32 धावा या सीझनमध्ये चेस झाल्यात. पहिली स्पर्धा आपण पाहतोय जगदंबा स्पोर्ट्स पिंढरीपाडा आणि त्या स्पर्धेमध्ये वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाने त्या 32 धावा चेस केल्या होत्या. 1 चेंडू राखून म्हणजे 5 चेंडूमध्येच त्या 32 धावा पूर्ण झाल्या होत्या. म्हणजे होऊ शकतात. त्याच्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाजाने देखील भरपूर मेहनत घेतली होती 32 धावा पूर्ण करण्यासाठी. पाहूया इथे गोलंदाज कशा प्रकारे बॉलिंग करेल हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. 6 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू ऑन साईडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक नवनाथ आहे तिकडे. नवनाथ खटाळे. पहिल्या बॉलवरती सफलता. पहिला चेंडूवरती विकेट. फलंदाज बाद. बारीक पासूनचा दोस्तार माझा आयटम होती त्याची जंभारी. बारीक पासूनचा दोस्तार माझा आयटम होती त्याची जंभारी. मेहे सांगला माल पटशील काय दोस्ताला सोडून मला रहशील काय. मेहे सांगला माल पटशील काय दोस्ताला सोडून मला रहशील काय. दारूवाले डवर पुन्हा एकदा सतीश साठे पण ट्रॅक वरती. हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. बाईच्या स्वरूपात धाव ही येताना दिसेल बघा. फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू नक्कीच एक मोठा फटका खेळण्याची संधी होती. त्या प्रकारे चेंडू डिलिव्हर केला होता सतीश साठे आणि इथे देखील आपण पाहतोय संधी निर्माण झालेली आहे आणि या फिंगर अप फलंदाज बाद होतोय. मयूर याची देखील खेळी इथे संपुष्टात आलेली आहे.
हर्षद आलाय आणि हर्षद याला देखील माघारी परतावं लागलेलं आहे. म्हणजे इथे आता आपण जर बघितली तर आणखीन एक विकेट म्हणजे तिसरा गडी या षटकामध्ये बाद झालेला बघा. विकेट लेग बाईज, त्यानंतर विकेट विकेट आणि सतीश साठे हा आता हॅट्रिक वरती येऊन पोहोचलेला आहे. बघा 2 चेंडू बाकी राहिलेत आणि हॅट्रिक बॉल खेळण्याकरता नव्याने आलेला फलंदाज निलेश. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये शतरक्षक पोहोचू शकलेला नाहीये. बघा झेलची जी संधी इथे देखील निर्माण झाली होती, मात्र झेल कॅरी करू शकलेला नाहीये आणि एक धाव आलेली आहे. आता शेवटचा एक बॉल बाकी राहिला आहे. शेवटचा बॉल इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे आणि या शेवटच्या बॉल वरती एक मोठा फटका येताना दिसतोय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. निलेशच्या बॅटमधून निघालेला हा एक A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार येताना आपण बघितलाय. मात्र अशा प्रकारे हा सामना जर आपण बघितला तर साईबाबा स्पोर्ट्स कासूपाडा या संघाने 23 धावाने हा सामना जिंकलेला आहे. तर हार्ड लक ओम साई 444 नागले बी. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा टीम. लगेच जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे ज्याने खूप चांगली कामगिरी केली. 8 चेंडूमध्ये ज्याने 12 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना 3 विकेट ज्याने मिळवले. सतीश साठे मॅन ऑफ द मॅच. चला सतीश आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. हॅलो चेक. तर नमस्कार, पुन्हा एकदा आपण जातोय मॅन ऑफ द मॅच